मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेन्स 47 तासांपासून शिंदेंचे नगरसेवक हे हॉटेलमध्येच. शिंदेंचे 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताजलँड्स एंडमध्ये मुक्कामी. मुंबईमधल्या जनतेने आम्हाला चांगला कौल दिलाय, तर पुढील आदेशाची वाट आम्ही पाहतोय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक अंजली नाईक यांची टीव्ही 9शी बोलताना ही प्रतिक्रिया. तर शिंदेंच्या या सर्व नगरसेवकांना आज महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागणार. निवडणूक आयोग सर्टिफिकेट आदी कागदपत्र सादर करावी लागणार. मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम. कुणालाही मुंबईमध्ये महापौर बसवणं सहज शक्य नाही. भाजपच्या नगरसेवकांना कुठेतरी नेण्यात येणार अशी माहिती राऊतांचं वक्तव्य. तर आम्ही फक्त सध्या मजा बघतोय. हॉटेल पॉलिटिक्सवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे, एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला असंही दिलं स्पष्टीकरण. मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार अशी रणनीती. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार अशी माहिती. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार अशी चर्चा. पुढील 8 दिवस मुंबईबाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईमधील नवनिर्वाचित नगरसेवकांना या सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनाला 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता. मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षात लॉबिंग सुरू. एकूण 237 नगरसेवक सभागृहामध्ये असणार उपस्थित. 227 निवडून आलेले तर 10 स्वीकृत नगरसेवक. इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यास सुरुवात. तर आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा. नगरविकास विभागाचे हे आदेश. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराळींची माहिती. तर गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व नगरसेवकांची नोंदणी होणार. त्यानंतर पालिकेतर्फे विशेष सभागृह बैठकीत महापौर निवड केली जाणार. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी. महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात अशी माहिती. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार अशी देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक ठरणार गेम चेंजर. तर ही शक्यता. महायुतीला बहुमत, मात्र महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच. भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. कल्याणमध्ये महापौर पदासाठी सेना आणि भाजपच्या दिग्गजांमध्ये रस्सीखेच. तर शिंदेंच्या शिवसेनेतून निलेश शिंदे आणि विकास म्हात्रे यांचं नाव चर्चेत. भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले यांची नावं. आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष. केडीएमसीमध्ये शिंदे भाजप नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत. शिंदे असं मुंबईमध्येही करू शकतात. शिंदेंनी उगाच मुंबईच्या महापौर पदावरती दावा केला असता का राऊतांचं विधान. दिल्लीतून शिंदेंना चावी देणारे कोणत राऊतांचा हा सवाल. आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेण्यासाठी सक्षम. आम्हाला सोबत घेऊनच ते निर्णय घेतात, त्यामुळे त्यांचा निर्णय अचूक. राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं उत्तर. शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर ही प्रतिक्रिया. राऊतांनी हॉटेल ताजलँड्स या ठिकाणी जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल. देसाईंचा टोला. राज ठाकरे आज मनसेच्या सर्व 6 नगरसेवकांसोबत चर्चा करतील. नगरसेवकांना एकत्र राहून गट स्थापन करण्याबाबत सूचना देतील. आज गॅझेट आल्यावरती गट स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक शिवतीर्थावर जाणार. मनसेकडून आज पंचायत समितीसाठी एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता. मनसेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय. आंबेगावात पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप.
दादा सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, एकत्र यायचं असेल तर दादांनी सत्तेतून बाहेर पडावं, उत्तम जानकर यांचं वक्तव्य. तर सत्तेत असताना एकत्र येणं म्हणजे बिर्याणीमधील गुळवणी ओतल्यासारखं, जानकर यांची टीका. पुण्यात अजित पवारांनी भाजपची बी टीम म्हणून काम केलं, काँग्रेसचा आरोप. तर काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचा दादांवर निशाणा. मत विभागणीसाठी फडणवीसांनी अजित पवारांना वेगळं लढण्याचे आदेश दिले, अरविंद शिंदे यांचा दावा. पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवक अजित पवारांची भेट घेणार, दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांना अजित पवारांनी भेटीला बोलवलं अशी माहिती. अजित पवार हे बैठकीसाठी बारामतीमध्ये पोहोचले, मात्र हॉस्टेल बंद असल्यानं अजित पवार पीएवर संतापले. कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना बसायला द्यायचं कशाला बंद ठेवलं, अजित पवारांनी पीएला सुनावलं. मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही, त्यांनी स्वतःच्या भाषणाबद्दल आत्मचिंतन करावं, संजय राऊत यांची टीका. तर मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला, मात्र गेल्या 25 वर्षात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता, मोदींचं भाषण लिहिणाऱ्यांचं ज्ञान कमी, राऊतांचा पलटवार. ठाण्याचं महापौरपद हे भाजपला मिळावं, 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौरपद देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी. भाजपचा ठाण्यात 100% स्ट्राईक रेट, डावखरेंचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी भाजपच्या हालचाली, महापौरपदासाठी भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना, अपक्ष आणि वंचितची मदत घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता, काँग्रेसचे 2 गट सध्या हॉटेलमध्ये. कोल्हापूर या ठिकाणी आता काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही, सतीश पाटील यांचं हे वक्तव्य. शिंदेसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेससमोर पर्याय. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेसाठी आता चंद्रकांत पाटलांकडून मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरू. चंद्रकांत पाटलांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली. निवडणुकीत यड्रावकरांच्या शाहू आघाडीने महायुतीसोबत लढण्याचा चंद्रकांत पाटलांचा आग्रह. कोल्हापुरात महायुतीकडून काँग्रेसला डिवचणारे बॅनर, धन्यवाद कोल्हापूरकर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, बॅनरवर आशय. कोल्हापूरच्या विनस कॉर्नर चौकातील बॅनरची चर्चा. महायुतीमधली घोषणा होतात सिंधुदुर्गात भाजपमध्ये नाराजीचा स्फोट, भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 18 प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजय, 3 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागांमध्ये खाते उघडण्यात भाजपला यश. पुण्यात अजितदादांनी घेतल्या मुलाखती, दोन्ही राष्ट्रवादीची झेडपीमध्ये आघाडी, जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार अशी शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम जिल्हा परिषद निवडणुका लढणार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. महापालिकेत एमआयएमने 33 जागांवरती विजय मिळवला. सोलापूर महापालिकेनंतर एमआयएम जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत 25 उमेदवार देण्याचा निर्णय. पाण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला जाणार सामोरे. मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टीची युती होण्याची दाट शक्यता, इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी. जातीयवादी पक्ष आणि शक्तींना रोखण्यावरती ठाम भूमिका, सेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नाही असं स्पष्ट. मावळमध्ये राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती, उद्या महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करतील. तर बाळा भेगडे यांची माहिती, राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नाही, बाळा भेगडे यांच्याकडून हे स्पष्ट. सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार असल्याची जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची माहिती. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढणार, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल, केदार यांचा दावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता माढ्यामध्ये भाजपचा धक्का, तर माजी जिल्हा परिषद सदस्य उदय माने यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये संभ्रम, तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच कायम. जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेच्या सेना युतीची जागा वाटपासाठी आज पुण्यात बैठक. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे यांची उपस्थिती असणार. पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार.
चंद्रपुरात महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली सुरू अशी सूत्रांची माहिती. भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना, अपक्ष आणि वंचितची देखील मदत घेण्याची शक्यता. अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याचा अंदाज. नाशिक महापालिकेत पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता. नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार अशी देखील चर्चा. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल. सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं देखील स्वागत करू. स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव द्यायला हवा, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आता आत्मपरीक्षणाला सुरुवात. तर कार्यालयामध्ये सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांना सूचना. तर जिल्हा परिषदेसाठी शक्य तिथे युती करण्याचे एकनाथ शिंदेंनी निर्देश दिले अशी माहिती. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोरडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. दत्ता गोरडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोरडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवलेली. नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपच्या पराभूत उमेदवारांची तक्रार. काही उमेदवारांकडून आता तक्रारीशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं. तक्रारपत्रात बनावट सह्या असल्याचं उमेदवारांचं स्पष्टीकरण. नवनीत राणा यांच्यामुळे पराभव झालेला नाही असं उमेदवारांचं म्हणणं.